हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल AI बायोलॉजी. आणि अगेन्स आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज. एवढं लक्षात ठेवा की याच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग्स, आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज. मी कालच्या लेक्चरमध्ये म्हणजे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलेलं आहे की हे सेक्स डिटर्मिनेशन स्टेट बोर्डचा अगेन्स्ट एक आवडता टॉपिक आहे जे की दरवर्षी तुमच्या पेपरमध्ये येत असतो. तर त्याच्यापैकी सेक्स डिटर्मिनेशनमध्ये जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये जे सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज आहे हा अगेन्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे जे की आपण बेसिकपासून पाहणार आहोत. ओव्हरऑल इन्फॉर्मेशन आपण देण्याचा प्रयत्न करू. पहिली गोष्ट तर काय की आपले व्हिडिओ लहान राहतात जेणेकरून काय की तुमचा जे कॉन्सेप्ट आहे, जे छोटे छोटे कॉन्सेप्ट आहे, एक एक टॉपिक तुम्हाला भेटेल. हा लक्षात, हाच एक उद्देश राहते की आपला व्हिडिओ छोटा बनवायचा. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज. ठीक आहे, तर जास्त टाइम वेस्ट न करता चला आपण लेक्चर काय करू, स्टार्ट करू, व्हिडिओ स्टार्ट करू. ठीक आहे, आता बघा की पहिले आपण समजून घेऊ की काय सेक्स डिटर्मिनेशन हनी बीले हॅप्लोडिप्लॉइड मेकॅनिझम पण म्हणतात. आता काय हॅप्लोडिप्लॉइड मेकॅनिझम म्हणतात, पहिले या शब्दाचा आपण अर्थ पाहून घेऊ की याला हॅप्लोडिप्लॉइड मेकॅनिझम का म्हणतात. पहिले बघा की याच्यामध्ये जे फिमेल्स आहेत, याच्यामध्ये जे फिमेल दिलेली आहे ती डिप्लॉइड राहते. का राहते? डिप्लॉइड. फिमेल का राहते? डिप्लॉइड. आणि हे का राहते? मेल्स का राहते? हॅप्लॉइड राहते. का राहतं? मेल तुमचा हॅप्लॉइड. म्हणूनच त्याला हॅप्लोडिप्लॉइड मेकॅनिझम पण म्हणतात. आणि इथंच थोडंसं कन्फ्युजन होते तुमचं. तर ओव्हरऑल आपण पाहणार आहोत की काय गोष्टी त्याच्यामध्ये होतात. थोडी स्टोरी पण पाहून घेऊ आपण की काय गोष्टी होतात. ठीक आहे, तर ह्यूज जे राहतात, हनीबीजचे जे ह्यूज राहतात ज्याला आपण छत्ते म्हणतो, तर त्याच्यामध्ये 3 टाईपच्या बीज राहतात. किती टाईपच्या बी राहतात? 3 टाईप्स. ठीक आहे, तर आपण काढून टाकू. त्याच्यामध्ये तुम्ही फिजिकल डिफरन्सेस पण पाहू शकता. आपली जसे म्हटलं म्हणजे डायग्राम एक्झॅक्टली निघणार नाही, पण तुम्ही थोडं कन्सिडर करून घ्या. अशा पद्धतीचे 3 टाईपचे बीज राहतात. ठीक आहे, अशा 3 टाईपच्या बीज काढले आपण. जे हे राहते तुमची क्वीन. का राहते तुमचं? क्वीन. लक्षात येतपर्यंत. हा राहते तुमचा ड्रोन. का राहते? ड्रोन. आणि हे का राहते? तुमची वर्कर राहते. का राहते? वर्कर. आता वर्कर सोबत लय सामना झाला असेल तुमचा, जे बाईट केल्या जाते. जर तुम्ही कधी जर बाहेर पाहिलं असेल वीज उडताना ज्याला बाईट झालं त्यानं सगळ्याशी कोणाशी भेट केलेली आहे? वर्करशी भेट केलेली आहे. जनरली कोणाशी भेट ड्रोन सोबत होत नाही किंवा क्वीन सोबत होत नाही. लक्षात येतपर्यंत. ठीक आहे, तर अशा 3 टाईपच्या का राहतात? बीज राहतात. एक राहते तुमची क्वीन, एक राहते तुमचा ड्रोन, आणि एक राहते वर्कर. लक्षात. याचा क्रोमोझोम मेकॅनिझम पण पाहून घेऊ. याचा राहते की 2n = 32. किती क्रोमोझोम राहतात त्याच्याकडे? 2n नंबर ऑफ 32. आणि अगेन्स्ट वर्करकडे पण काय राहते तुमचा? 2n = 32. लक्षात येतपर्यंत. आता बघा की त्यानंतर हा जो मेल राहतो, मेल का राहतो तुमचा? n नंबर ऑफ 16. का राहते? n नंबर ऑफ 16. आता इथपर्यंत लक्षात द्या की म्हणजे बेसिकली काय झालं की तुमची जे फिमेल्स आहे, क्वीन काय आहे तुमची? फिमेल्स आहे. काय तुमची? फिमेल. आणि त्यानंतर अगेन्स्ट वर्कर बी काय आहे तुमची? फिमेल्स आहे. काय तुमची? फिमेल. पण एवढं लक्षात ठेवायचं की हे स्टराईल फिमेल्स राहते. स्टराईल फिमेल्स म्हणजे नेमकं काय? जे की फर्टिलायझेशन करू शकत नाही. फर्टिलायझेशनचा म्हणजे उलटा जो वर्ड्स आहे तो वर्ड कोणता आहे तुमचा? स्टराईल्स आहे. स्टराईल्स म्हणजे काय? जे की फर्टिलायझेशन करू शकत नाही, येणाऱ्या जनरेशनला जन्म देऊ शकत नाही, त्याला आपण स्टराईल म्हणतो. लक्षात येतपर्यंत. आता बघा की काय झालेलं आहे की हे पण फिमेल आहे आणि हे पण फिमेल्स आहे. पण याच्यामध्ये फर्टाईल फिमेल एकच राहते ज्याला आपण क्वीन म्हणतो, आणि ड्रोन हा एक मेल आहे जो की मेल्स जो का राहतो? हॅप्लॉइड राहतो. ठीक आहे, तर हे कोणतं स्ट्रक्चर झालं तुमचं? हॅप्लॉइड स्ट्रक्चर झालं. आणि हे कोणतं स्ट्रक्चर झालं तुमचं? 2n नंबर ऑफ 32. म्हणजे बेसिकली काय झालं? डिप्लॉइड झालं. काय झालं? डिप्लॉइड. आणि हेच कारण आहे की याच्यामध्ये फिमेल डिप्लॉइड आणि याच्यामध्ये मेल हॅप्लॉइड राहते. म्हणूनच या मेकॅनिझमला हॅप्लोडिप्लॉइड मेकॅनिझम पण असे म्हणतात. लक्षात येतपर्यंत काय कॉन्सेप्ट आहे? तर आता ठीक आहे, तर आपण एक्झॅक्टली बघू की सेक्स डिटर्मिनेशन कशा पद्धतीने होते आणि काय काय गोष्टी राहतात. पहिले तर थोडं ओव्हरऑल स्टोरी बघून घ्या की क्वीन जे आहे, क्वीन पुऱ्या आयुष्यामध्ये एकच वेळा फर्टिलायझेशन करते. ठीक आहे, एकच वेळा फर्टिलायझेशन करते. आणि एक वेळा फर्टिलायझेशन केल्यानंतर जास्तीत जास्त वर्करचा काय होतो? त्याच्यामध्ये जन्म होतो. लक्षात. आणि ज्यावेळेस याच्यामधले जे एग्स खतम होतात त्यानंतर विदाऊट फर्टिलायझेशन जे डेव्हलपमेंट होतात ते राहतात तुमचे ड्रोन. आता ड्रोन कसे तयार होतात? आता ड्रोन म्हणजे मेल्स कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होतात आणि काय स्टोरी आहे त्याच्या मागं ते पाहणार आहोत आपण सेक्स डिटर्मिनेशनमध्ये. म्हणजे मेकॅनिझम पाहू आपण की कशा पद्धतीनं सेक्स डिटर्मिनेशन किंवा मेकॅनिझम बनल्या राहते की मेल कसा फॉर्मेशन होऊन आणि फिमेल कशा पद्धतीनं फॉर्मेशन केल्या जाते. लक्षात येतपर्यंत. ठीक आहे, आता बघा की मेकॅनिझम काय आहे त्याचं. ठीक आहे, चला आता तर सगळ्यात पहिले काय करू आपण? फिमेल्स आहे. सगळ्यात पहिले काय तुमचे? फिमेल्स. आणि त्यानंतर काय तुमचा? मेल्स आहे. काय तुमचा? मेल्स. काय क्रोमोझोम नंबर काय सांगितला मी? 2n = 32. हे काय झाले तुमची फिमेल जे की क्वीन राहते, आणि एक राहते तुमचा n = 16 जो की काय तुमचा? मेल्स आहे. ठीक आहे, आता
पहिले काय करा की याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन करा. गॅमेट फॉर्मेशन केल्यानंतर काय होईल की याच्यामधून जर आपण अर्धा अर्धा काढायचं म्हटलं तर n इज इक्वल टू 16 म्हणजे हा एक गॅमेट फॉर्मेशन होईल आणि पुन्हा n इज इक्वल टू काय झाला तुमचा 16. अशा पद्धतीने 2 गॅमेट फॉर्मेशन झाले. आणि इथं थोडंसं भर देण्याचं काम आहे. जे जे क्वेश्चन बनतील ते सगळं सांगतो मी तुम्हाला की n नंबर ऑफ 16 हे जे आहे हॅप्लॉइड म्हणजे स्ट्रक्चरमध्ये आलं तर हे कोणत्या प्रोसेस न होत असते तुमच्या मिओसिस प्रोसेस न होत असते. कोणत्या प्रोसेस न मिओसिस म्हणजे काय की डिप्लॉइड पासून हॅप्लॉइड मध्ये बनलं. कोणती प्रोसेस राहते मिओसिस. तुम्ही 11th मध्ये शिकले असाल की मिओसिस इज द रिडक्शनल प्रोसेस म्हणजे रिडक्शनल डिव्हिजन. रिडक्शनल डिव्हिजन का म्हणतात कारण की त्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर काय होतात हाफ होतात. ठीक आहे. आता अगेन्स्ट इथं काय होणार आहे आता हे ऑलरेडीच हॅप्लॉइड स्ट्रक्चर आहे तर मग हॅप्लॉइड मध्ये जर मिओसिस केलं तर काय होणार आहे की याचा हाफ जर क्रोमोझोम नंबर केला तर काय होते 8. तर मग याचं फर्टिलायझेशन होईल का नाही. मग याच्यामध्ये मिओसिस होत नाही तर याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन करण्यासाठी कोणती प्रोसेस होती तुमची मायटॉसिस प्रोसेस होती. कोणती प्रोसेस होते मायटॉसिस. इथं कोणती झाली मिओसिस. तर म्हणजे बेसिकली काय झालं n नंबर ऑफ 16 जे की ऑलरेडी आहे इथं काय बनलं तुमचं ऑलरेडी गॅमेट्स बनलं. लक्षात ठेवायचं की मेल मध्ये मायटॉसिस झालं. इथं तुमचा क्वेश्चन बनू शकते आणि फिमेल्स मध्ये मिओसिस झालं. का मिओसिस झालं कारण की फिमेल काय होती डिप्लॉइड होती. डिप्लॉइडचं हॅप्लॉइड करायचं होतं मेल ऑलरेडी काय होता तुमचा हॅप्लॉइड होता त्या कारणाने त्याच्यामध्ये मायटॉसिस झालं. लक्षात घ्या. आता याला फर्टिलायझेशन करा. फर्टिलायझेशन करत असताना बघा हे याच्यासोबत क्रॉस करणं आहे आपल्याला n प्लस n काय झालं तुमचा 2n इज इक्वल टू काय झालं 2n आणि 16 प्लस 16 इज इक्वल टू काय झालं तुमचा 32. लक्षात इथपर्यंत ही काय बनली तुमची फिमेल बनली. काय बनली फिमेल्स. आता त्याच्यामध्ये 2 टाईपची फिमेल्स आहेत. एक आहे तुमची क्वीन आणि एक आहे तुमची वर्कर. काय तुमची एक आहे तुमची हे आणि एक आहे तुमची वर्कर. ठीक आहे. आता हे जे आहे जर एक फर्टिलाइज झाला नाही ज्या टाइमला एक फर्टिलाइज झाला नाही तर त्यावेळेस काय बनलं तुमचा n इज इक्वल टू 16 जसं तसं आणि n इज इक्वल टू 16 म्हणजे काय झाला तुमचा मेल झाला. काय झाला तुमचा मेल. आणि मेलने आपण काय म्हटलं ड्रोन म्हटलं. काय म्हटलं आपण ड्रोन. लक्षात इथपर्यंत मेल कशा पद्धतीने फॉर्मेशन झाला फिमेल. आता प्रश्न काय की याच्यामध्ये डिवाइड कशा पद्धतीने होईल की क्वीन बनणार आहे की वर्कर बनणार आहे. तर एवढं लक्षात ठेवा की जे की बीजचं जे ह्यूज राहतात त्या ह्यूज मध्ये एकच क्वीन प्रेझेंट राहते. त्याच्यामध्ये जे की म्हणू शकतो की क्वीन्स दुसरी बारीने जन्माला म्हणजे 2 क्वीन्स एका ह्यूज मध्ये राहू शकत नाही. ठीक आहे. ते पिगमेंट वेगळे म्हणू शकतो की त्याच्यामध्ये पिगमेंट रिलीज होते जेणेकरून त्याच्यामध्ये क्वीनचा जन्म होत नाही तर सगळे काय होतील वर्कर जन्माला येतील. काय जन्माला येतील वर्कर. लक्षात पर्यंत. आणि क्वीन्स आणि वर्करचं जर मेकॅनिझम जरी सारखं असेल लक्षात ठेवा मेकॅनिझम जरी सारखं असेल पण त्याच्यामध्ये फिजिकल चेंजेस पण आपल्याला म्हणजे दिसून येतात. ठीक आहे. तर वर्कर लहान राहते ड्रोन मीडियम साईज म्हणू शकतो आपण आणि हे काय झालं तुमचं क्वीन. लक्षात येतपर्यंत. आणि फर्टिलायझेशन करणे हे फर्टिलायझेशन काय की एकच जे क्वीन्स आहे एकच वेळा फर्टिलायझेशन करा आणि फर्टिलायझेशन केल्यानंतर हे ड्रोनची काय होऊन जाते डेथ होऊन जाते. अशा पद्धतीनं तुमची फिमेल म्हणजे क्वीन वर्कर आणि ड्रोनचा काय होतो जन्म होतो. हे झालं तुमचं सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज आणि याला हॅप्लॉइड डिप्लॉइड मेकॅनिझम पण असे म्हणतात. ठीक आहे. अगेन्स हे कॉन्सेप्ट थोडंसं विसरलो आपण. बघा इथं काय झालेलं आहे की विदाउट फर्टिलायझेशन काय झालेलं आहे डेव्हलपमेंट झालेलं आहे मेलचं. एवढं लक्षात ठेवा की याच्यावर क्वेश्चन बनला जातो आणि क्वेश्चन बनते याच्यामध्ये की विदाउट फर्टिलायझेशन केलं जातं त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण पार्थेनोजेनेसिस. पार्थेनोजेनेसिस काय म्हणतात पार्थेनोजेनेसिस. हे टर्म लक्षात ठेवा की फर्टिलाइज झाला का नाही विदाउट फर्टिलायझेशन काय झाला मेलचा जन्म झाला. असे भरपूर मेकॅनिझम आहे भरपूर गोष्टी आहेत जे की ज्याच्यामध्ये होतात. तर जे विदाउट फर्टिलाइज झाला तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो पार्थेनोजेनेसिस म्हणतात. आणि हा एक आवडीचा टॉपिक आहे सीईटी मध्ये असो या नीट मध्ये असो की ज्याच्यामध्ये विचारल्या जाते. तर हॅप्लॉइड डिप्लॉइड हनी बीज मध्ये पण पार्थेनोजेनेसिसची प्रोसेस काय केल्या जाते फॉलो केल्या जाते. तर हे ओव्हरऑल इन्फॉर्मेशन झाली तुमची सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज मध्ये. लक्षात येतपर्यंत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे.